गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। उत्तर प्रदेशातील मथुरेत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे। अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने छाटा तहसीलच्या शेरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुसैनी गावात सुरू असलेल्या एका बेकायदेशीर चीज उत्पादन कारखान्यावर धाड टाकली आहे। या कारवाईत तब्बल 5 क्विंटल बनावट चीज आणि 2000 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करत घटनास्थळीच नष्ट करण्यात आले आहे। घटनास्थळावर 5 क्विंटल 500 किलो बनावट चीज आणि अंदाजे 2000 लिटर भेसळयुक्त दूध तात्काळ नष्ट करण्यात आले आहे। नष्ट केलेल्या साहित्याची एकूण किंमत अंदाजे 2,75,000 रुपये, 1,05,000 रुपयांचे चीज आणि 1,25,000 रुपयांचे दूध असल्याचे समोर आले आहे। धोकादायक रसायनांचा वापर। हा कारखाना अत्यंत घातक रसायनांच्या साहाय्याने बनावट उत्पादने तयार करत होता। येथून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे। येथे तयार होणारे बनावट दूध आणि ॲनोलॉग पनीर, वनस्पती चरबी आणि रसायनांपासून बनवलेले नकली पनीर केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर ब्रज प्रदेशापासून ते दिल्ली, NCR आणि नोएडामधील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात पुरवले जात होते। अन्न सुरक्षा पथकाने येथून 9 नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत। अहवाल आल्यानंतर आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।